तर बघा मी भाजीला जाऊन आली आणि भाजीला मी काय आणलंय आज ते तुम्हाला दाखवते बरं का. हे बघा. कोथिंबीर आणली, कांदा पात आणली आणि शापू आणली. आता कितीला मी आणलेले आहेत त्या तुम्हाला सांगते. हे बघा शापू आहे ना, शापू मला 15 रुपयाला भेटली आज. तर चांगली शापू आहे आणि एकदम सुक्की आहे. पावसाचं वातावरण आहे म्हणजे पाऊस येतोय जातोय इकडं, तरी पण मला चांगली सुक्की शापू भेटलेली आहे. एकदम सुक्की अशी फडफडी शापू भेटलेली आहे. आणि हा भाजीपाला आहे ना मी इथून नाही आणला बरं का. म्हणजे इथं मी राहते ना इथून नाही आणला. मी पहिली राहत होते ना तिकडे गेले होते, त्यामुळे मला एवढा चांगला भाजीपाला भेटलाय. नाही तर इथं मी राहते ना तर इकडच्या साईडला पुढच्या साईडला गेले ना तर इथं चांगलाच भेटत नाही भाजीपाला. म्हणजे नुसता सुकून मुकून गेलेला असतो या आणि महाग पण लय असतो या. तिकडे थोडीशी लांब गेले ना तिथं ताजा भाजीपाला असतोय. भले थोडासा जरा महाग असतोय पण ताजा असतोय, चांगला भाजीपाला असतोय. त्यामुळे मग कधी कधी जाते मी तिकडे भाजीपाला आणायला. माझं काम पण होतं त्यामुळे मी गेले आणि भाजीला पण घेऊन आले. तर बघा कांदा पात, तर कांदा पात आहे ना 20 रुपयाला होती आणि कोथिंबीर आणि शापू मला 15 रुपयाला भेटलेली. हे बघा आता काढत नाही बाहेर नाहीतर माती पडेल. जास्त नाही माती, हे बघा अशी आहे थोडीफार आहे माती. जाऊ देता पडणारच आहे माती, झाडू मारायलाच लागेल मला. आणि गावरान आहे बरं काही कोथिंबीर, बारीक बारीक पण होती गड्ड्या. मला बारीकच आवडते. पण मी मोठी का घेतली तर हे ना ह्याचं देठ चांगली मोठी मोठी होती म्हणजे खुडायला पटकन होईल निवडून. आणि ती बारीक 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 जी होती ना बुटकी कोथिंबीर तर ती लई पातळ होती. त्यामुळं म्हणलं नको आपली मोठीच गड्डी घ्यावी, म्हणजे लांब उंच घ्यावी मोठी, म्हणून साठी मी ही मोठी घेतली. ग्रीन पीस आहे. ग्रीन पीस म्हणजे वाटाणा आहे. वाटाणा सोलून ठेवलेला असतो. एवढा काही चवदार लागत नाही बरं का. जसा की आपला हिरवा वाटाणा कसा शेंगा हिरव्या वाटाण्याच्या त्या चवदार लागतात सोल्यावरती, तसं हा काय म्हणावा असा लागत नाही. पण आपला मसाले भात हे होतं या, त्यामुळं आणलेला आहे मी. छत्री नेली होती कशासाठी तर म्हणलं पाऊस बिऊस आला तर भिजायचं उगच, म्हणून साठी छत्री नेली होती, बाकी काही नाही. चला आता मी तुम्हाला आमच्या इकडचा भाव सांगितलेला आहे भाजीपाल्याचा. तर तुमच्याकडे कसं काय भाव चालू आहे ते नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि बटाटे आहे ना 50 रुपयाचे 2 किलो आणले तर बटाटे. तर जरा आज मला सगळं स्वस्त भेटले बरं का. आणि हे आहे ना वाटाणा 30 रुपयाचा भेटलेला आहे. एवढा वाटाणा 30 रुपयाचा भेटलेला आहे. 30 रुपयाचा कुठं 35ला आहे बरं का. असं दुसरीकडे गेले ना 35ला आहे. पण तिथे एक दुकान आहे तर तिथे जरा स्वस्त भेटते 4-5 रुपये. त्यामुळे म्हणलं आता गेले तर घेऊनच यावं, म्हणूनसाठी मी आणले. चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. आणि तुमच्या तिकडे कसं काय भाव आहे भाजीपाल्याचा नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि ह्याच्यात माझा मुद्दा हा नाही बरं का. काही लोक इथं मला नेन द्यायला येतात की भाजीपाला वाढला कमी झाला की लगेच तुम्ही व्हिडिओ टाकताय. तर ह्याच्यातून हे नाही मला विचारायचं तुम्हाला, किंवा सांगायचं पण नाही की बाबा आमच्या इकडे असा भाव, की तुमच्या तिकडे भाजीपाल्याचा भाव कसा काय आहे ते मला कमेंटद्वारे सांगा. म्हणजे व्हिडिओ आपला कुठपर्यंत पोहोचतोय आणि तिकडं भाजीपाल्याचा भाव दर काय आहे ते फक्त मला म्हणजे कळालं ना की बाबा मला पण वाटेल ना की बाबा हा आमच्या इकडे स्वस्त आहे बरं का जरा. तर ह्या वेळेसच एवढं स्वस्त आहे बरं का. कसं काय माहिती मला सुद्धा नाही माहिती, कारण पावसाळ्याचा थोडाफार नाचतोय स्वस्त भाजीपाला. मेथी कितीला होती बरं, मेथी आहे ना 30ला होती, 30ला. आणि चांगली पण होती म्हणून काय मी घेतली नाही बरं का मेथी. चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. आणि तुम्ही तुमच्याकडचा पण सांगा बरं का कमेंटद्वारे भाजीपाल्याचा भाव कसं काय आहे.